नमस्कार, मी दीक्षा तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे जी मॅचेस गायडन्सला. आजचा आपला मेन टॉपिक आहे अलॉटमेंट नंतर कॉलेजला जाताना कोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे, आपल्यासोबत कोणते डॉक्युमेंट्स ठेवायचे. बरं, तर आता बघू आपण कॉमन डॉक्युमेंट्स कोणते. बघा, फर्स्ट डॉक्युमेंट आहे मार्कशीट, त्यांचं मार्कशीट आणि त्याचं पासिंग सर्टिफिकेट. सेकंड म्हणजे 12th मार्कशीट आणि त्याचं पासिंग सर्टिफिकेट. मग आधार कार्ड आणि सोबतच आपण घेऊन गेलो तर पॅन कार्ड घेऊन आणि स्वतःचा मोबाईल नंबर आणि स्वतःची ईमेल आय डी. आणि ऑप्शन मध्ये म्हटलं तर पॅरेंट्सचा मोबाईल नंबर. फिफ्थ म्हणजे फोटोज, आपले 5 फोटो किती घेऊन जायचे? 4 फोटोज घ्यायचे. स्वतःची सिग्नेचर आणि ऍडमिट कार्ड, जे तुम्ही एक्झामला गेलेली ऍडमिट कार्ड, ती ऍडमिट कार्ड. मग स्कोर कार्ड म्हणजे कोणतं स्कोर कार्ड, तुम्हाला सीईटीला नर्सिंगला किती पर्सेंटेज मिळलं ते स्कोर कार्ड. अप्लिकेशन फॉर्म, जे तुम्ही अप्लिकेशन फॉर्म भरले ते अप्लिकेशन फॉर्म घेऊन जायचं. सिलेक्शन लेटर, जे तुम्ही सीईटीचे वेबसाईट वरून डाउनलोड केलेला आहे, ज्या कॉलेजला तुम्हाला कॉलेजला विचारले तो सिलेक्शन लेटर. आणि मग नंतर म्हटलं तर मेडिकल सर्टिफिकेट. नेक्स्ट एच. मेडिकल सर्टिफिकेट मध्ये कोणतं, कोणाचं सिग्नेचर द्यायचं. गव्हर्नमेंट हॉस्पिटल किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलला जाऊन एमबीबीएस डॉक्टरला बोलायचं आणि त्यांना चेक करून घ्यायचं सगळं. ते चेक करणार आपल्याला आणि आपण बरोबर आहोत की नाही ते चेक करतात. त्यानंतर ते आपली सही आणि सिक्का देतात, ते मेडिकल सर्टिफिकेट. आणि लास्ट म्हणजे डीडी. डीडी म्हणजे काय, डिमांड ड्राफ्ट. तुम्ही ज्या कॉलेजला अलॉट, तुमच्या जे कॉलेजला अलॉट झाले, तुम्ही ज्या कॉलेजला जाणार आहात त्या कॉलेजला कॉन्टॅक्ट करा. त्या कॉलेजला कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला ते लोक कॉलेजचे प्रिन्सिपल किंवा जे क्लर्क आहेत ते तुम्हाला सांगणार तुम्ही किती पैसे घेऊन जायचे, कितीची डीडी बनवायची. ते आपली डेव्हलपमेंट फीस किंवा दुसरे चार्जेस इन्क्लूड करून सांगणार. तुम्हाला आयडी पाठवणार, तुम्हाला बँक अकाउंट नंबर पाठवणार. तुम्ही स्टुडंटच्या अकाउंटनी डीडी बनवा आणि ते घेऊन जा. हे झाले कॉमन. आणि मग नंतर रिझर्वेशन कॅटेगरी कोणते स्टुडंट आहेत, तर बघा डीटीए, एनटीबी, एनडीसी, ओबीसी आणि एसबीसी वाले स्टुडंट. त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागेल, कास्ट व्हॅलिडिटी, एनसीएल म्हणजे काय, नॉन क्रिमिनल, तेही 2027 पर्यंतची लागेल. ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट जे अप्लिकेबल आहे ईडब्ल्यूएस ला, ते ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट घेऊन जा. हे सगळे घेऊन जा आणि ह्या सगळ्या डॉक्युमेंट्सची एक पीडीएफ तयार करून ठेवा आपल्याकडे. आणि हे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन जाताना सगळ्याची 2 ते 3 झेरॉक्स घेऊन जावे आणि आपल्याकडे ठेवा. तर हे सगळ्यांना व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.